नमस्कार मित्रांनो, आज आपण विशिष्ट अशा विषयावरती चर्चा करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहोत. सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की मंगळवारी म्हणजे काल 2 डिसेंबरला आपल्या नागपूर जिल्ह्यात 27 ठिकाणी नगर परिषद व नगरपंचायती चुनाव प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आणि आपल्याला 2 डिसेंबरच्या या प्रक्रियेमध्ये सकाळपासून ते सायंकाळपर्यंत धानलीच धानली बघायला मिळाली आपल्याला. आता राज्य निवडणूक आयोगाने सर्वात प्रथम धानली केली म्हणजे ती अशी की 1 डिसेंबरला जी उरलेले काही 24 नगरपरिषद नगरपंचायतीचे चुनाव होते ते रद्द करण्यात आले. आता हे का बरं रद्द करण्यात आले त्यांनी मूळ कारण दिलं की 3 दिवसाचा वेळ अर्ज वापस घेण्यासाठी अपेक्षित होता, परंतु तो त्यांना मिळाला नाही. परंतु या वेळेस आपल्याला लक्षात यायला हवं की जसं निवडणुकाचा शेड्यूल येतो त्याच्या अगोदरपासूनच कुठलाही उमेदवार कुठलाही कॅन्डिडेट निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखविण्यासाठी जो खर्च करतो, जो लोकांपर्यंत जातो, जनतेपर्यंत जातो, लोकांसाठी आपले कामकाज तो नियोजित करतो आणि तो जो वेळ देतो त्याला भरपूर खर्च लागतो आणि तो खर्च त्याच्या निवडणुकीच्या अगोदरपासून सुरू असतो. ठीक आहे, मान्य आहे, निवडणुकाचे शेड्यूल आलं त्यानंतर निवडणुकीचा फॉर्म भरण्यापासून कॅन्डिडेटचा तर प्रचार संपेपर्यंत त्याचा जो खर्च असतो त्या खर्चाला कुठेतरी काळिमा फासण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाने 1 डिसेंबरला केलं, कारण की काही ठिकाणच्या निवडणुका वेळेवरच रद्द करण्यात आल्या. त्यांचा खूप मोठा फरक आपल्याला जो काही तोडगा आपल्याला बघायला नाही मिळेल, पण तो त्यांना झालेला आहे. हा पहिला म्हणजे एक आपण म्हणू शकतो की पहिली धानली म्हणू शकतो त्याला, की जी राज्य निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर 2 डिसेंबरला पूर्ण दिवसभरामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडण्यात आल्या. म्हणजे निवडणूक प्रक्रिया कशी राबवायची ही निवडणूक आयोगाला माहिती नाही का, याचा एक संभ्रम पसरलेला दिसला. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीच्या सूचनेप्रमाणे तर राज्य निवडणूक आयोग दिसला नाही की तो त्याची म्हणजे काय म्हणतो त्याला काय म्हणू शकतो आपण त्याला पाळणी करून राहिला, तो विटंबनाच करत होता. सर्वात प्रथम म्हणजे की निवडणुकीच्या 2 दिवसा अगोदरपासूनच निवडणूक आयोगाची तयारी असायला हवी की राज्यामध्ये जेव्हा निवडणूक होत आहे तर त्या निवडणुकीचं पारदर्शिता जनतेसमोर मांडावी आणि सर्वप्रथम म्हणजे जनतेचा विश्वासघात करायला नको. लोकशाही इथे सर्वात मोठी आहे, पण लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम राज्य निवडणूक आयोग करत आहे. भारतीय संविधानाचे निर्मातेसुद्धा त्यांनी ज्यावेळेस संविधान निर्माण केलं तर भारतीय संविधानाच्या नियमावलीमध्ये भारतीय लोकशाही कुठेतरी सक्षम व्हावी आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक राहावी यासाठी खूप मेहनत घेतली. परंतु राज्य निवडणूक आयोगाने असलं कुठल्याही प्रकारचं त्याला आपण म्हणू शकतो की पाळणी केली नाही, त्यांनी विटंबनाच केली. आता काल मुख्यतः नागपूर जिल्ह्यामध्ये गोधनीमध्ये हा प्रकार घडला की मतदान करण्यासाठी जेव्हा मतदान बूथमध्ये जायला निघाले तर जवळजवळ 150 मतदार असे की त्यांच्या सूचीमध्ये बाहेर नाव आहे, पण ती मतदार यादी ती जी बूथवरती असायला हवी ती बूथवरती अवेलेबलच नव्हती. तर तिथले जे निवडणूक अधिकारी बसलेले होते त्यांनी त्यांना वापस पाठवलं. म्हणजे उगाचच काहीतरी कोणाचं वोटिंग कसं फेक करायचं, कोणाचं वोटिंग कसं म्हणजे नुकसान करायचं, कोणाला तरी एका पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला टार्गेट करायचं, हे काम काल प्रक्रियेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे ही धानली आपल्याला सोशल मीडियाद्वारे या घटना काही कळलेल्या आहेत. दुसरी घटना म्हणजे अशी की गडचांदूर या ठिकाणी निवडणुकीवरती म्हणजे मृत व्यक्ती आहेत, मृत मतदार आहेत
त्यांच्या नावाने सुद्धा बोगस वोटिंग करण्यात आली. म्हणजे काय निवडणूक आयोग काय इथे कुठे लक्ष अपुरं पडत आहे निवडणूक आयोगाचं. आणि त्यातच एक धानली म्हणजे अशी की 2 तारखेला झालेलं म्हणजे 2 डिसेंबरला झालेलं जे मतदान आहे त्याची काउंटिंग त्यांचं निकाल जो जाहीर करायचा होता तो 3 तारखेला जाहीर करायचा होता. मग 3 तारखेऐवजी 21 तारखेला ढकलण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाने काय केलं, त्याचं कारण काय, त्याची वेगवेगळी कारणे तुम्ही आता का बरं देत आहे. जेव्हा तुम्हाला निवडणुका घेता येत नाही तर मग कशाला घेता. उगाचच जनतेचा विश्वासघात करण्यासाठी, लोकशाही खतम करण्यासाठी जर तुम्ही ह्या निवडणुका घेत आहे तर असला राज्य निवडणूक किंवा भारतीय निवडणूक आयोग आपल्याला नको. जर निवडणूक आयोग सुधारायचा असेल तर तुम्ही राज्यातील जे विविध पक्ष आहेत, राज्यातील जे जनतेचे लीडर आहेत, जे म्हणजे राज्य सरकारमध्ये बसतात किंवा केंद्रामध्ये बसतात, तर हे जे व्यक्ती आहेत यांचा परामर्श घ्यायला हवा. राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येकांची एक बैठक घ्यायला हवी की राज्य निवडणूक आयोग कुठेतरी अपुरं पडत आहे का, काय काय गोष्टीची नियमावली राज्य निवडणूक आयोगाला मिळत नाही आहे किंवा सेंट्रल निवडणूक आयोग आहे त्यांना मिळत नाही आहे, तर त्यांना काय त्यांची उपलब्धता करून द्यायला हवी. यामध्ये लोकांचा सहभाग घ्यायला हवा, जनतेचा सहभाग घ्यायला हवा. विविध असे उपक्रम राबवायला हवे की जेणेकरून लोकांचा विश्वास असायला हवा. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आपल्याच मनाचा कारोबार करणे हे जनतेला अपेक्षित नाही. लोकशाहीचा जर सत्यानाश करायला जर निवडणूक आयोग बसला आहे तर कुठेतरी या निवडणूक आयोगाला अडवण्याची गरज आहे आपल्याला. आता सध्या तरी आपल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, जसं EVM आहे की जनतेने वारंवार विरोध केलेला आहे. सर्वपक्षीय वारंवार विरोध करत आहे की आपल्याला EVM मशीनने निवडणुका नको. मग निवडणूक आयोग का बरं एकच म्हणजे अशी जिद्द पकडून बसला आहे की का बरं ती निवडणूक फक्त EVM मशीनद्वारेच घ्यायला हवी. बॅलेट पेपरचा वापर जसं इतर देशामध्ये सुरू आहे तसं आपण का बरं करू शकत नाही. तर याबाबतीत जर विरोधी पक्ष जर आपल्याला बघायला मिळतं की विरोधी पक्षसुद्धा म्हणतात की नाही निवडणूक फक्त बॅलेट पेपरवर करायला पाहिजे, तर विरोधी पक्षांनी याच्यावरती एक ठाम बहिष्कार घालायला हवा असं मला तरी वाटतं. की ही निवडणूक कधी पण जेव्हा निवडणूक लागू होतं, निवडणुकीला किंवा शेड्यूल बनवत आहे किंवा काय कोणाच्या ना कोणाच्या लक्षात येतच असेल कधीपासून निवडणूक आहे काय, तर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की निवडणूक आहे तर त्यावेळेस ठाम बसायला हवं की या निवडणुका फक्त आणि फक्त बॅलेट पेपरने व्हावं. जर EVM मशीन होत असेल तर त्यावर आम्ही बहिष्कार घालतो आणि कुठलाही कॅन्डिडेट उभा व्हायला नको. आणि राज्य निवडणूक आयोगाकडे या गोष्टींचं हे म्हणजे या विषयावरती चर्चा करण्यासाठी भरपूर काही नेते मंडळी आहेत जे राज्यात आहेत, केंद्रामध्ये आहेत, तर त्यांचा परामर्श घ्यायला हवा आणि लोकशाही जपायला हवी. आज जे 2 डिसेंबरला मतदान झालं त्या दिवसभरामध्ये खूप साऱ्या धानली म्हणजे कुठेतरी पैशांचं वाटप. आता तर निवडणुका राहिल्याच नाही, आता फक्त पैशांच्या निवडणुका झालेल्या आहेत. म्हणजे लोकशाही संपलेली आहे, गुलामगिरीकडे देश वळत चाललेला आहे आणि कुठेतरी याचा फटका हा सामान्य जनतेला मिळणार आहे. म्हणजे बोगस वोटिंग तर बघायलाच मिळाले, पण काही काही ठिकाणी आजच्या न्यूजपेपरला पण आहेत की लोकांना जबरदस्तीने तिथे नेऊन त्यांना ही बटन दाबा असं सांगण्यात आलेलं आहे. पण तर अशा वेळेस निवडणूक आयोगाचे काही अधिकारी जेव्हा मतदान केंद्रावरती उपलब्ध असतात, पोलीस यंत्रणा असते, तर या बाबतीची काळजी का बरं घेतली जात नाही हा विशेष मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तर निवडणुका हा आपल्या लोकशाहीचा म्हणजे भारतीय संविधानाचा एक स्तंभ आहे आणि भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी त्याला एक दिवाळी उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार केला होता की निवडणूक म्हणजे दिवाळी साजरी करणे, कारण की इथे काहीतरी बदल होतं, परिवर्तन होतं. तर या परिवर्तनासाठी भारतीय संविधान निर्मात्यांनी संविधानामध्ये त्या गोष्टी नमूद केल्या होत्या. मग आत्ता ही निवडणूक का बरं राज्य निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची नियमावली जी स्वतः त्यांना दिलेली आहे ती सुद्धा पाळत नाही.
मग इथे कुठल्या म्हणजे प्रत्येक वेळेस ते खंडपीठापर्यंत जाणं आणि नागपूर खंडपीठाने किंवा इतर खंडपीठांनी निर्णय देणं, जसं औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा निर्णय घेतला काल. तर ह्या प्रत्येक वेळेस आपण खंडपीठापर्यंत जाण्याऐवजी राज्य निवडणूक आयोगाने या गोष्टीचा स्वतः विचार केला पाहिजे. लोकांचा विश्वास उठत आहे आपल्यावरून. तर लोकांचा विश्वास जर जागृत राहील तर लोकशाही जिवंत होईल. नाहीतर देशामध्ये असं विचित्र वातावरण घडू नये की जेणेकरून राज्य निवडणूक आयोगाचं बद्दल काहीतरी निराशाजनक, आपत्तीजनक वार्ता बाहेर येईल. तर मित्रांनो, भरपूर लोकांनी यावरती टीका केलेली आहे. कारण की ही निवडणूकच अशी घडली. छोटी निवडणूक होती तरी इतका संभ्रम आहे. पण उद्या मोठ्या निवडणुका होतील. अजून काय करायचं आहे हे लोकांना कळत नाही किंवा निवडणूक आयोगालासुद्धा कळत नाही. आणि लोकांचा संभ्रमच असा असतो की निवडणुकीला मतदान करायला जायचं तर कोणाला मतदान करायचं याबद्दल व्यवस्थित असं मार्गदर्शनसुद्धा जनतेचं होत नसतं. तर निवडणूक आयोगाने याच्याबद्दल काळजी घ्यावी, जनतेने सुद्धा जागृत राहावं. धन्यवाद. जय भीम.